गवत काढलं होतं त्याच्यामुळं हात जास्त घाण झालं होतं बघा, चिखल लागला होता. आणि मी आणि गौरी पाण्याच्या कुंडीमध्ये हात धुत होतो. आणि आमचा कोंबड्यांचा खुरडा आहे बघा, किती कोंबड्या आहेत. सावली जास्त इथं टिकून राहते त्याच्यामुळं कोंबड्या असते तिथं. आणि काल पप्पाने एक नवीन कोंबडी अंड्यावर बसवली. खुडूक झालेली कोंबडी होती, तिला बसवलंय. आणि तिच्या शेजारी एक कोंबडी आहे बघा, जाळीत अडकली ती आणि बाहेर निघली आता. त्या अगोदर बसवलेली कोंबडी आहे बघा, चांगली अंड्यावर बसली आहे ती. थोड्या दिवसात तिची पिल्लं निघतेली. आणि बाकीच्या कोंबड्या आहेत बघा, इकडं गवत खायला लागलेत हिरवं, झाडांचं शेंड तोडते त्या. भुईमुग पण छान आलाय. आणि इकडं पण बाकीच्या कोंबड्या आहेत बघा. नारळांची सावली इथं कायम टिकून राहते त्याच्यामुळे कोंबड्या इथनं हालतच नाही त्या. इथं छोटी छोटी चिगळाची भाजी आली. ही 2 पिल्ली आहे ती त्या भाजीचं शेंड खोडून खाता येत बघा. किती छान आणि थंडगार सावली आहे नारळांची. आणि हे बघा नारळाचं घस आहेत. इथलं नारळ आम्ही पाणी पिण्यासाठी नारळ पाणी काढून घरी घेऊन गेलो होतो त्या दिवशी. आणि आमची गौरी बघा सांगते मला माझ्या हाताला नारळ येतात. आणि ती नारळ काढायला लागली बघा. सगळ्या कोंबड्या इथं गोळा झाल्या बघा आम्ही आल्यामुळं. आम्ही गवत खालनं इथं वर गोट्यात घेऊन आलो होतो खालच्या रानातनं. आणि त्यांना काहीतरी टाकायला लागलोय असं वाटलं म्हणून सगळ्या कोंबड्या इथं गोळा झाल्या त्या. मध्ये खुडूक कोंबडी बसवलेली आहे. आणि आता 2 कोंबड्या झाल्या त्या बघा, खुडूक 2 कोंबड्या बसवल्या त्या. आणि ह्या दोन्ही कोंबड्यांची पिल्ली जास्त निघते त्या. आता उन्हाळ्यात जरा पिल्ली निघण्याची गॅरंटी कमी असते, उन्हानं अंडी खराब होते ती. पण बघू आता किती पिल्ली निघते ती. आणि बाकीच्या कोंबड्या बघा गुरांच्या गोट्यात आहेत. पप्पा गुरांना पाणी पाजत होतं बघा, जास्त ऊन पडलंय त्याच्यामुळं म्हशीच्या अंगावर पाणी मारायला लागले तर. आणि बघा गुरांच्या गोट्यामध्ये आहेत कोंबड्या. शेळ्यांना टाकलेलं जे गवत आहे त्या खायला लागलेत. आणि आमची गौरी माझ्या मागं फिरते बघा. आता जे आम्ही पेरूच्या बागेत जे गवत काढलं होतं थोडं थोडं ते आम्ही टाकलं होतं शेळ्यांना. आमचा किट्टू आहे बघा, किती छान आहे आमचा किट्टू. आणि पप्पानं गुरांना पाणी पाजून म्हशांना गुरांच्या गोठ्यात बांधलं होतं बघा. आणि शुकाला सोडायला लागल्यात आता बघा, तिथं शुका आहे आमचा. शेळ्यांना पण आम्ही पेरूमधनं काढलेलं गवत आणून टाकलं होतं. आणि त्यांचं पण खाऊन झालंय. आणि आता आम्हाला घरी जायचं आहे. त्याला सोडून त्याच्या आईकडे आणलं होतं बघा, सावलीला घेतलंय त्याला पण. आणि आता घरी जायचंय म्हणून आम्ही झाडाची कैरी घेऊन जाणार आहे आता घरी. ते नको ताई, ठेव तिथं. आणि बघा आम्ही कैरीकडे चाललोय. आमच्या चिक्कूचं झाड आहे बघा इथं. ऊन पण जास्त पडलंय आता. चल ताई चल. आणि कैरी पशी आलोय बघा. बघा किती कैऱ्या लागल्यात. कुठं छोट झाड आलंय. आणि इथं छोटस झाड आलंय बघा आंब्याचं. आता इथली एक कैरी काढून घेऊन आम्ही आता घरी चाललोय. एक खालीच कैरी दिसली होती बघा, मी कैरी काढून घ्यायला लागली. काढून हातात घेतली होती बघा कैरी आमची गौरी. धरताई झाडाच्या आतल्या साईडला आली होती बघा. कसं आहे झाड, खूप दाट सावली पडते आंब्याच्या झाडाची. आणि ह्या इथे एक खाली कैरी आहे बघा, ती पण घ्यायला लागली मी. 2 कैऱ्या घेऊन चालली घरी. केवढी कैरी आहे बघा.
कैऱ्या घेऊन आता घरी चाललोय आम्ही. चल ताई. दोन्ही कैऱ्या आम्ही काढून आणल्यात बघा आणि कैरीचा वास देखील खूप छान येतोय.